सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा. मला खरं म्हणजे शिवाजी महाराजांची पत्र वाचायचा छंद फार पूर्वी लागला. भारत इतिहास संशोधक मंडळात शिवाजी राजांच्या पत्रांचा एक मोठा साठा आहे आणि तिथं आदिलशाही फरमानांचाही साठा आहे मोठा. ही जी फरमानं आहेत किंवा पत्रव्यवहार आहे, या सगळ्या पत्रव्यवहाराची एक खासियत असते. आपल्याकडं बहमनी जे होते ते बहमनींच्या पासून निजामशाही फरमानं, कुतुबशाही फरमानं, आदिलशाही फरमानं, या फरमानांचे मायने जे असतात ते मायने हे लक्षात घ्यावे लागतात. सारखे असतात बऱ्याच वेळा. मुघली फरमानं तर फार मोठी असतात, आकारानंही मोठे असतात. एकूण मुघलांच्या साम्राज्यासारखंच आहे त्यांचं सगळं. आणि ही सगळी फारसीत नाहीत किंवा द्वैभाषिक आहेत. म्हणजे सोलापुरात जर का दिलं असेल तर ते फरमान फारसीतनं असतं, काही वेळा कानडीतनं असतं ते किंवा मोडीतनं लिहिलेलं असतं. शिवाजी महाराजांची जी काही पत्रं मिळाली त्याची एकूण संख्या जर का आत्ता काढली, खरं म्हणजे शिवाजी राजांची कारकीर्द पहिल्या पत्रापासून ते 80 सालपर्यंत 35-36 वर्षाची कारकीर्द, याच्यात हजारो पत्रं मिळायला पाहिजे होती खरं. परंतु अस्सल आणि नक्कल अशी मिळून स्वतः शिवाजी राजांची फार तर फार 250 पत्रं मिळाली असतात. त्याचं एक कारण म्हणजे घरगुती जी पत्रं असतात ती काही आपण फार जपून ठेवतो अशातला काही भाग नाही. पण जी वतनी पत्रं असतात, कुठं जमीन लावून दिली आहे, कुठं सरकारातनं उत्पन्न लावून दिले आहे, अशी पत्रं लोक धरून बसलेले असतात. ते काही ती पत्रं सोडत नाहीत, कारण ते वंशपरंपरागत चाललेलं असतं, उत्पन्न सरकारमधनं मिळत असतं. त्यामुळे ती बरीचशी पत्रं मिळाली. पण ती सगळी ठराविक असतात. दुमाले करणे म्हणून शब्द येत असेल इथं, जर का काही कोणी वाचक असतील त्याचे. दुमाला म्हणजे दुंबाला नुमायन, म्हणजे नूतनीकरण, रेन्यू करा अशा पद्धतीची ती पत्रं असतात. जे काही चालत आलेले ते रेन्यू करून टाक. पण त्याही अशा धामधुमीच्या सगळ्या काळात शिवाजी महाराजांची स्वतःची एक 50 तरी पत्रं मिळाली असतील की ज्याच्यातनं शिवाजीराजांचा स्वभाव, त्यांची भाषा, त्यांची कृती ही सगळी व्यक्त होती आहे. असे 50 पत्रं आहेत. त्यातलं एक पत्र जे आहे ते नक्कल मिळालं, पण ते फारसीत नाही. शिवाजी राजांचे जे लेखनिक होते त्याच्यात एक अगदी सुरुवातीला एक काझी हैदर पारसनीस म्हणजे फारस नवीस, नविष्तन म्हणजे लिहिणे, म्हणजे फारसी लिहिणारा जो असेल त्याला फारस नवीस म्हणायचं. जो चिठ्ठ्या लिहितो त्याला चिठ्ठी नवीस म्हणून चिटणीस असा. जो फडावर काम करतो आणि कागदावर लिहितो, फर्द म्हणजे कागद म्हणून फर्द निवीस म्हणजे फडणीस. अशी ही नावं आपल्याकडं. वकाई नवीस, जो रोज वाका म्हणजे वृत्तांत पाठवतो त्याला वकाई नवीस म्हणून वाकनीस असं. ही सगळी आडनावंसुद्धा आपल्याकडं त्यांच्या एकूण उद्योगावरनं ही पडलेली आहेत. तसे शिवाजीराजांचा काझी हैदर या नावाचा पारसनीस सुरुवातीला होता. हा पुढं औरंगजेबाला जाऊन मिळाला. पण नंतर नीलप्रभू म्हणून होत आहे. या नीलप्रभूचं एक पत्र मिळालेलं आहे की शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या काही अधिकाऱ्यांना लिहिलेलं ते पत्र आहे. ते बहुधा मुद्दामून मोडीतनं लिहिलं नसावं, कारण त्यांना कळण्यासाठी म्हणून फारसीतनं लिहिलेलं असावं असं दिसतंय कोणते. पण अगदी जे पहिलं पत्र शिवाजी महाराजांचं मिळालं, आणि ते भारत इतिहास संशोधक मंडळात पत्र आहे बरं का, ओरिजिनल पत्र,
ते आहे, उपलब्ध आहे, बघता येईल तिथं गेलं तर, हात लावता येईल त्या पत्राला. आणि ते पत्र म्हणजे रांझ्याचा जो पाटील होता त्याचा जो चौरंग शिवाजी महाराजांनी केला. चौरंग म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाकायचे, त्याला चौरंग म्हणायचे. पूर्वीचे फार गमतीदार शब्द आहेत हे सगळे. चौरंग हा शब्द कागदपत्रात सुद्धा येतो. चौरंग केला जातो म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकले. हत्ती असायचे ना, त्याच्यावर निशाण असायचं. निशाणाला ढाल म्हणतात. इथं किल्ल्यावर फिरणाऱ्या लोकांना माहिती असेल की इथं ढालकाठीची जागा म्हणून एक जागा असते. ढालकाठी म्हणजे निशाणाची जागा. आणि पूर्वी हत्तीवर निशाण असायचं म्हणून त्या हत्तीला ढालगज असं म्हणायची ती. आता कोणाला म्हणतात बघा सगळं. कझाकी असा शब्द होता. कझाकी म्हणजे कोसॅक्स ज्याप्रमाणे लढतात तसे लढणारे, म्हणजे आपलं कमीत कमी नुकसान आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करायचं आणि पळून यायचं तिथे. त्याला कझाकी म्हणायची. बाजीप्रभूला म्हटले मोठे कझाक. कझाक म्हणजे चांगलं या अशा युद्धात प्रवीण असलेला बाजीप्रभू. त्या कझाक शब्दाचा आता सध्या कजाग असा शब्द झालेला आहे आणि तोही कुठे जाऊन बसला आहे बघा आता तिथे. आमच्या ऐतिहासिक शब्दांचे एकदा नवीन काळात त्याचे जे उपयोग होतात ते फार भयानक असतात. पण शिवाजी महाराजांच्या 50 पत्रातनं त्यातलं पहिलं जे आहे या रांझ्याच्या पाटलाचं, पाटील हा गावचा एक प्रमुख मानला जात असे. त्या गावात 2 जणं असायचे. ही जी सगळी महसुलाची नावं आहेत. म्हणजे शेवटी तुमचं जे राज्य असतं ना, ते राज्य तुम्हाला प्रजेकडनं कर किती गोळा करता येतो याच्यावर ते अवलंबून असतं. तुमचे कोष पूर्ण असावे लागतात. मग ह्याला कर्ज द्या, त्याला कर्ज द्या, कर्ज वसुली होत नाही म्हणून बँका बुडतात वगैरे असला प्रकार नव्हता शिवाजी महाराजांच्या वेळेला काही ते. परंतु पाटील आणखी कुलकर्णी हे 2 गावातली महत्त्वाची माणसं असायची. की पाटलाच्या दिमतीला कुलकर्णी दिलेला असायचा की तो सगळे हिशोब ठेवायचा, गावचे हिशोब. म्हणजे आमच्याकडे जे कागदपत्र आहेत त्यावेळेचे त्याच्यात एक वेगळा कर आहे बरं का, फार गमतीदार कर आहे. त्याचं नाव सादिल वारीद. आपल्याकडे त्याला सादिल वार म्हणतात. म्हणजे त्या गावात सरकारची माणसं आली, आणखीन कोण आलं, गावातनं जाणारे लोक प्रवासी असायचे. मग त्यांना मुक्काम, त्यांना खाणंपिणं त्या गावाला करावं लागायचं ना. आलेत पाहुणे आलेत शेवटी. आणि सरकारी माणसं आले की त्यांची सरबराई करायची पद्धत त्याच्या आधीपासूनच आहे, शिवाजी महाराजांच्या आधीपासून चालत आलेलीच आहे. त्यामुळं त्यांची सरबराईचं शेवटी पाटील म्हणायचं मी एकटा काय काय करू, सगळं जे काय आहे ते मलाच करावं लागतं. म्हणून त्या गावाला एक छोटा कर लावायचा, म्हणून त्याला सादिल वारीद म्हणायचं. पण त्या पाटील तो मुख्य असल्या कारणानं आपल्याकडचे पाटील शेफारून जायचे. ते सिनेमातलं चित्रण दाखवतात ना, त्याच्यात काही फारसा आणि त्यावेळच्या पाटलांच्या वृत्तीत काही फारसा फरक नाही आहे तिथे. एक गाव 12 भानगडी वगैरे असलेली पिक्चर आहेत ना सगळे तिथं. तसेच हा जो पाटील होता, मी ह्याला रांझ्याच्या पाटल्याला बरेच वेळा पाहिलेला आहे. पाहिलेलं म्हणजे कागदातनं पाहिलेलं आहे बरं का. तो कागदात दिसतो मला तिथं. त्याचं नाव बाबाजी बिन भिकाजी गुजर हे त्याचं नाव. बिन म्हणजे वडिलांचं, इब्न म्हणतात. इब्न हा अरबिक शब्द आहे. तो जो होता बाबाजी बिन भिकाजी, यानं एक गुन्हा केला. खरं म्हणजे मूळ कागदपत्रात जो शब्द आहे ना, तो शब्द तुम्ही बारकाईनं वाचलात तर बद अमल या नावाचा शब्द येतो. बद अमल म्हणजे त्याच्याकडून गैरकृत्य झालं. त्यानं बलात्कार केलेला नव्हता, पण त्यांनी केलेला व्यभिचार होता. या 2 शब्दांच्या अर्थात फरक आहे बरं का. बलात्कार हा त्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केला जातो, व्यभिचार हा स्त्रीच्या संमतीनं केला जातो. परंतु तो व्यभिचार देखील शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हा होता. हे राज्य कसं चाललेलं होतं, 16वे वर्ष आहे शिवाजी महाराजांचं. शिवाजीराजांचं वय 16 वर्षाचं आहे त्यावेळेला. 46 सालचं पत्र आहे ते.
की त्यानं केलेला बदअमल झाल्यावर लक्षात आल्यावर त्याला पकडून आणला आणि त्याचा गुन्हा साबित झाला. चालवली केस, सगळे खटला चालवला आणि ताबडतोब निकाल. बरं का, 13 वर्ष वगैरे घेत नाहीत निकाल लावायला शिवाजी महाराज. ताबडतोब खटला सुरू झाला की त्याचा निकाल ताबडतोब, शिक्षाही लगेचच. त्यामुळं त्याचा गुन्हा साबित झाल्यावर हातपाय तोडून दूर केला असं लिहिले ते. की दोन्ही हात दोन्ही पाय तोडले, पण तो जिवंत होता. गंमत म्हणजे हे असं असूनसुद्धा तो बाबाजी बिन भेगाजी जिवंत होता. आणि त्याला त्याच्या एका नातेवाईकाच्या घराच्या तिथं समोर आणून टाकलेला होता. त्या नातेवाईकाचं नाव सोनजी बिन बनाजी गुजर. हा जो सोनजी आहे तो शिवाजी महाराजांच्याकडे आला आणि तो म्हणाला, अहो तुम्ही माझ्या चौकटीत ह्याला आणून टाकलं आहे, याचे हातपाय तोडले, ह्याचं सगळं जे काय करायचं ते मलाच करावं लागतं, मला 4 लोक ठेवावे लागतात, त्याला खाऊ पिऊ घालायचं आणि बाकी सगळं त्याचं करायचं, हे सगळं मला करावं लागतं. तर त्याची तुम्ही पाटीलकीला पूर्वी मोकदमी म्हणायची, पाटलाला मुकदम म्हणायचे. त्याची की मोकदमी तुम्ही जप्त केलेली जी आहे ती तुम्ही माझ्या नावाने करा, म्हणजे बघतो मग त्याच्याकडं, म्हणजे काहीतरी उत्पन्न मिळेल मला त्याच्यात. म्हणून शिवाजी महाराजांनी शेरणी घेऊन असं लिहिलं बरं का. त्या तुम्ही कागदपत्र जे असतात ना कधी ते प्रिंटेड आहेत, देवनागरीत झालेले आहेत, पण त्यातलं एक एक वाक्य फार बारकाईनं वाचा. शेरणी घेतली, शिवाजीराजांनी लगेच त्याच्या नावाने पत्र नाही देऊन टाकलं. शिरीन म्हणजे गोड, हा प्रशन शब्द आहे शिरीन. त्यामुळं तुमच्या बाजूने निकाल लागला ना की सरकारात शेरणी भरायची, श्रीनी म्हणायचे त्याला. आणि तुमच्या विरुद्ध निकाल लागला तरी गुन्हेगारी भरायचीच बरं का. म्हणजे सरकारात काही झालं तरी पैसे भरायचेच तुम्ही काही. त्यामुळं त्याच्याकडनं 300 होन शेरणी घेतली या बनाजीकडनं, आपल्या सोनाजीकडनं, सोनजी बनाजी बिन बनाजीकडनं 300 होन शेरणी घेऊन शिवाजी महाराजांनी ती मोकदमी त्या सोनजीच्या नावाने करून दिली. याबद्दलचं ते पत्र आहे. त्याच्यात खूप गमती आहेत. म्हणजे आता हे एखादी सिस्टम कशी चालते ना हे दर्शवणारं ते पत्र आहेत. म्हणजे त्याच्यात शेरणीचा उल्लेख आहे, मोकदमीचा उल्लेख आहे. मोकदमी दुसऱ्याच्या नावाने करता येते हा एक त्यातला भाग आहे सगळ्याच्यातला. म्हणजे आम्हाला एक शिवाजी महाराजांचं पत्र मिळालं. त्या पत्रात बकाजी फर्जन या पुण्याच्या जवळ सिंहगडला त्याच्या पायथ्याशी जी गावं आहेत, खानापूर, खामगाव वगैरे, तिथं फर्जन आडनावाचेच लोक आहेत बरं. आणि आता जे नांदेड म्हणून पुण्याच्या जवळ एक तिथं आता एक फार मोठं कॉम्प्लेक्स चाललेला आहे घरांचा, बिल्डरांच्याकडं ऑलरेडी गेलेला आहे सगळा भाग तो. त्यामुळं ते नांदेड म्हणून जे गाव आहे ते नांदेडला तिथं काही मंडळी होती फर्जंद आडनाव आहे. तुम्हाला आता कोंडाजी फर्जंद आणि हिरोजी फर्जंद म्हणजे मुलगा. शहाजी राजांना कित्येक पत्रात महाराज फर्जंद असंच म्हटलेलं आहे ते. पण हा जो बकाजी होता, या बकाजीला लिहिलेलं शिवाजी महाराजांचं एक पत्र मिळालं. मी ते अशासाठी सांगतो आहे की राज्यकारभार जर का करायचा असेल तर सावधपणा किती पाहिजे आणि तुमचे कोष कोणत्या रीतीनं भरलेले असले पाहिजेत पैशांनी, तर तुम्हाला हे सगळं गमती करता येतात. किल्ले बांधायचे असतात, लोक पोसायचे असतात, पैसे आणणार कुठनं सगळ्याकडे. तर त्या कागदात असं लिहिलं आहे, बकाजी साहिब कामावरी कष्ट मसागत बहुत करीतो. बकाजी फर्जन आमच्यासाठी मेहनत करतो, कष्ट करतो भरपूर, म्हणून साहेबी मेहरबान होऊन दिली. आम्ही त्याच्यावर मेहरबान झालो आणि त्याला दिली. काय? मौजे नादेडेची मोकदमी निमी, नांदेड गावची अर्धी पाटीलकी आम्ही त्याला देऊन टाकली. आम्ही मेहरबान झालो कारण तो आमच्यासाठी कष्ट आणि मशागत भरपूर करतो म्हणून शिवाजी महाराजांनी देऊन टाकले. आम्हाला पहिला प्रश्न असा पडला की शिवाजी महाराज या बकाजी फर्जंदाला ती मोकदमी देत आहेत, म्हणजे ती मोकदमी शिवाजी महाराजांच्याकडे आली असली पाहिजे ना कुठनं तरी. आता ती त्यांनी कशी काय मिळवली? म्हणजे त्यांनी पैसे देऊन मिळवली का, लाटली का, चोपला कोणाला तरी त्याच्याकडनं काढून घेतली का काय? म्हटलं एकदा कागद मिळतोय का बघा बाबा. 2-4 वर्ष गेली, एक मिळाला कागद खामगावचा.
त्या कागदात असं लिहिलेलं होतं, मौजे नादेडेची मोगदमी मूल रानिवड्याची. रानिवडे म्हणजे रानवडे नावाच्या आडनावाच्या लोकांची ती पाटीलकी होती. त्या रानवड्याने अर्धी ही घुल्यांना विकलेली होती आणि अर्धी पाटीलकी पोळांना विकलेली होती. आणि सदाजी पोळ नावाच्या एका माणसाकडनं शिवाजी महाराजांनी ती पाटीलकी विकत घेतलेली होती. आता ह्या बकाजीला शिवाजी महाराजांनी जी दिली ना, त्या कागदात आहे 100 होनास विकत दिली. म्हणजे मेहरबान झाले, सगळं झालं, तो कष्टमशागत बहुत करतो, तरी असलं तरी 100 होनाला त्याला विकत दिलेली होती. प्रश्न असा होता की शिवाजी महाराजांनी किती पैसे देऊन पोळांच्याकडनं विकत घेतले आहे का? कुठं आहे? त्या कागदात आहे. शिवाजी राजांनी 20 होनाला विकत घेतलेली होती. म्हणजे 80 होन त्यांनी स्वराज्यासाठी केवळ या पत्राच्या ह्याच्यामुळं काढले ह्याच्यात. पण ते सरकारात जमा केले. ते काही परस्पर इमले स्वतःचे उभे करण्यात काही घालवलेले दिसत नाहीत शिवाजी महाराजांनी. तुम्हाला किती सावधान राहावं लागतं. एखादं राज्य निर्माण करायचं असेल आणि ते स्वराज्य असेल, ते लोककल्याणार्थ जर का असेल, तर त्याच्यासाठी हे सगळं करायला 20 होनाला शिवाजी महाराजांनी ती पाटीलकी विकत घेऊन 100 होनाला ह्याला विकली. 80 होन त्यांनी केवळ त्या एका डीलमध्ये काढले त्याच्यात. आणि आपले कोश जे काय असतील हे कोश भरून टाकले त्याच्यात. पत्रातली हीच तर गंमत आहे सगळ्यात, की शिवाजी राजांचं हे जे राज्य चाललं, की शिक्षा कशी द्यायची. रांझ्याच्या पाटल्याला शिक्षा केल्याच्या नंतर लोकांच्या मनात भीती उत्पन्न होणे, की आपण जर का असं काही कृत्य केलं तर शिवाजी महाराज येणार आणि आपले हातपाय तोडणार, हे कायम त्यांच्या मनात राहील आणि त्यांच्याकडनं गैरकृत्य होणार नाही ह्याची खबरदारी म्हणूनच शिवाजीराजांनी हे केलं ना. एक प्रकरण घडलं तसं. या मोसे खोऱ्यात एक माणूस होता, त्याचं नाव रंगो त्रिमल. मी आता त्याचं आडनाव सांगत नाही, कारण कदाचित त्या आडनावाचे लोक असतील इथं. परंतु रंगो त्रिमल हे त्याचं नाव. आणि रंगो त्रिमलांनी असाच गुन्हा केला. तोही व्यभिचारच होता, तोही बलात्कार नव्हता. आणि त्यांनी तो गुन्हा केल्यावर तो घाबरला, दरदरून घाम सुटला त्याला. कायम डोळ्यासमोर त्याच्या शिवाजी महाराजांचे लोक दिसायला लागले, आपल्याला पुण्याला नेणार आणि हातपाय तोडणार असं दिसायला लागलं त्या. म्हणून तो घाबरून चंद्रराईत पळाला. चंद्रराई म्हणजे चंद्रराव मोऱ्यांच्या प्रदेशात हा पळून गेला बरं का तिकडे. पण तिथेही स्वस्थ बसवे ना त्याला, या रंगोत्रिमलला. कारण दरवाजा वाजला, पाचोळा वाजला की त्याला वाटायचं आले लोक पुण्याहून महाराजांच्या, तर नेणार पुण्याला तोडणार आपल्याला ते. आणि तसंच झालं. एक दिवस हा मेला म्हणजे हार्ट फेल होऊन मेला. तो घाबरला, घाबरून गेला. न्यायाची जी जरब असावी लागते ना, ती जरब ही अशी आहे, तुम्ही स्वतःची उदाहरणं घालून द्यावी लागतात तिथं सगळ्या. न्याय सिस्टम स्वतःच्या हातात घेऊन वाकवावी तशी वाकायची असला प्रकार नव्हता शिवाजीराजांचा. शिवाजीराजांनी ताबडतोब शिक्षा, गुन्हा जर का घडला असेल तर, आणि एखाद्यानं चांगलं काम केलं असेल तर ताबडतोब त्याला रिवॉर्ड. फार साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण त्या अंमलात आणाव्या लागतात. आणि मग तुम्ही नातेवाईक नेऊन ठेवले कुठं की त्या अंमलात आणता येत नाहीत. जावईन मेहणे नेऊन ठेवले तर कधीच करता येत नाही काही आपल्याला. तसं महाराजांनी केलं नाही त्या सगळ्या किती. म्हणून पत्र जी असतात त्या पत्रातनं त्यांचा स्वभाव जो काय, मी मगाचपासून सांगतो आहे, कृतीतनं पत्रातनं असा जो स्वभाव आहे. पाठीमागे एक पत्र लावलं आहे. हे जे पत्र आहे, या पत्राचा ठसा मी स्वतः प्रसिद्ध केला. त्याच्या पाठीमागची एक कथा मी तुम्हाला सांगतो काय. पुण्यात कसबा गणपती जो आहे, पुण्याचं ग्रामदैवत आहे. तांबडी जोगेश्वरी आणि कसब्यातला गणपती. कसब्यातला गणपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून येते, खूप जुना येतो. म्हणजे त्याला मोरेश्वर देव असं म्हटलं आहे कायम कागदात. निजामशाही फरमानात आहे, मोरेश्वर देव मुक्काम कसबे पुणे. मोरेश्वर देवाचा मुक्काम कसब्या पुण्यात आहे म्हणून लिहिले त्यात. आता तो देवच तिथं कशाला हलतोय, तो त्याचा मुक्काम तिथंच आहे कायम. बाबासाहेब पुरंदरेंनी मला काही वर्षांपूर्वी सांगितलं की निनादराव तिथं ते वकील आहेत एक मयुरेश्वर गणेश ठकार म्हणून. तर या ठकारांच्याकडे शिवाजी महाराजांचं पत्र आहे आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचा हस्ताक्षर आहे. ते म्हणाले, अहो मी इतक्या वेळा प्रयत्न केला, हे मला भेटतच नाहीत.
म्हणाले मी त्यांच्या घरी गेलो ना की खिडकीत दिसतात म्हणाले, तिथं वरांड्यात असतात उभे बनियन घालून. आणि म्हणाले मी दरवाजाची बेल वाजवली की त्यांची बायको सांगते नाही ते नाहीच आहेत, बाहेर गेलेत वगैरे असं. तर म्हणाले एकदा तुम्ही जाऊन बघा. म्हणून त्यांनी एक ठकार नावाचं ते गृहस्थ माझ्याबरोबर दिले. आणि ते दुसरे ठकार आणि मी असे एक दिवस या मयुरेश्वर ठकारांच्या घरी गेलो होते ते. आणि मग त्यांनी काही कागद वगैरे काढले. आमच्याकडे खूप जुने कागद आहेत म्हणाले, आमच्या कोंडव्याला तिथे आहेत पेटारे. हे बहुतेक सगळ्यांच्याकडं पेटारे भरून कागद असतात असं सांगत असतात, आयत्यावेळेला काही निघत नाहीत. तर कागदांची कशी दुर्दशा होते त्याची उदाहरणंही सांगतो मी कशी आहेत ती. आपल्याला आस्था आहे ना फार इतिहासाबद्दल आणि कागदपत्रांच्याबद्दल म्हणून. पण यांना मी सांगितल्यावर एक 2-4 कागद दिल्यावर मी फटाफटा वाचले. त्यांना काय वाटलं, त्यांना काहीतरी बरं वाटलं त्या ठकारानं. मी म्हटलं अहो शिवाजी महाराजांचं एक दाखवणार आहे म्हणाले, मी तुम्हाला दाखवतो पत्र. म्हणून त्याने हे पत्र काढलं. मी ते त्यांना वाचून दाखवलं. ते म्हणाले आम्हाला माहिती आहे सगळं ते काय आहे ते काय ते एक निजामशाही फरमान मला दिसलं. म्हटलं हे काय आहे? ते म्हणाले ते नाही माहिती, ते वाचता येत नाही कारण ते फारसीतलं होतं तिथं आणि अर्धा मजकूर मोडीतला होता. आणि ते जुनं मोडी होतं, 1619 सालचं मोडी होतं. मलिकांबरचा शिक्का होता त्याच्यावर आणि निजामशाहचा शिक्का होता. मी ते वाचायला लागल्यावर मी म्हटलं अहो हा कागद, ह्या कागद हे 46 सालचं पत्र आहे आणि ते जे हे 47 सालचं पत्र आहे जूनमधलं, जून 47मधलं हे मोरयाला लिहिलेलं पत्र. आणि ते पत्र 1619 सालचं आहे आणि त्याच्यात 1614 सालच्या हैबत खानाच्या हुज्जतीचा, हुज्जत म्हणजे पत्रच म्हणा, त्याचा उल्लेख केलेला आहे. अहो ते म्हणाले म्हणजे फार जुनं झालं. म्हटलं आहे ना जुनं. म्हटलं तुम्ही मला त्याचा ठसा द्या. देतो म्हणाले. त्यांनी सगळ्या झेरॉक्स माझ्या हाताशी ठेवल्या. तुम्ही घेऊन जा म्हणाले, वाचून झाल्यावर मला आणून द्या. मी त्यांना वाचून झाल्यावर कॉपीज दिल्या, वर्तमानपत्रात पब्लिश केल्या. म्हटलं हे पत्र पब्लिश करायची मला परवानगी द्या. दिली म्हणाले. लिहून देऊ का म्हणाले. म्हटलं नको, तुम्ही हो म्हणाले तर बास आहे म्हटलं मला. म्हणून हे पत्र तुम्हाला मी हे पत्र मुद्दामून वाचून दाखवतो. त्यातलं या पत्राची मजा आहे. आपल्याकडं पत्र लेखन पद्धत किती उत्तम डिफाईन केलेली होती ना, याच्यासाठीचं ते पत्र आहे. वरती शिवाजी महाराजांचा शिक्का तुम्हाला दिसतोय त्या पत्रात. प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता साह सुनो आहे बरं का, शाह सुनो नाही आहे त्या याच्यात लिहिलेलं. साह म्हणजे शहाजीच. साह सुनो शिवस्तैषा मुद्रा भद्राय राजते असं ते पत्र आहे की ही मुद्रा लोककल्याणार्थ आहे. वरती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे आणि खाली तो कागदच खराब झाल्यामुळं त्यांची मर्यादा मुद्रा आहे. मर्यादेयम विराजते अशी ती मुद्रा खाली, समाप्ती मुद्रा किंवा मर्यादा मुद्रा असं याला म्हणतात ती. आणि वरती उजव्या हाताला मोरया असं लिहिलेलं दिसेल बघा तुम्हाला. श्री मोरया असं तिथं लिहिलेलं आहे. वरती का लिहिलं मग ते, खाली का नाही लिहिलं? त्याची गंमत अशी आहे की आता त्यातलं दोन्ही बाजूचं जरा हे गेलेलं आहे कागद, पण अजरक्त खाने त्याची सुरुवात पत्रांची ही जी आहे, अजरक्त खाना खास किंवा अजरक्त खाने ही निजामशाही फरमानांची सुरुवात व्हायची. तद्वत आहे की शिवाजी महाराजांच्या पत्राची सुरुवात आहे अजरक्त खाना. अज म्हणजे पासून, रक्तखाना म्हणजे कचेरी. राजश्री शिवाजी राजे असं लिहिलेलं दिसेल तुम्हाला. राजश्री शिवाजी राजे बजानेब असं लिहिलेलं आहे. बजानेब म्हणजे टू, अज म्हणजे पासून, बजानेब म्हणजे टू. कोणाला तर कारकुनांना लिहिलं आहे. कारकुनानी, कारकुनचं अनेक वचन कारकुनान असं होतं. त्यामुळं कारकुनानी पुढं क काढून 2 रेगा आहेत तिथं कर्यात असं वाचायचं. कर्यात, कर्यात मावळ. कर्यात म्हणजे एक भाग आला त्यातला, मावळ हा एक भाग होता त्यातला. आणि त्याच्यात आता मी ते सगळं वाचून दाखवत नाही, पण तो एकूण 2 त्याच्यात तर्फा ज्या होत्या मावळाच्या, त्याच्यातल्या 20 गावातल्या लोकांनी रोज अर्धा शेर तेल रास याच्याप्रमाणे या मोरेश्वर देवाला आणून द्यायचं रोज, कारण ते नंदादीपाला वगैरे सगळं तेल लागतं म्हणून. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या कारकुनांना अंमलबजावणीसाठी काढलेला हा हुकूम आहे सगळ्या. 1619 सालचं जूनमधलं हे पत्र तिथं आहे. पण तुम्हाला आता गंमत सांगतो जाता आता, हे एकच पत्र समजावून सांगायचं तर मला अर्धा तास जाईल माझा त्याच्यात. पण तुम्ही जर का
वरून चौथी ओळ पाहिली तर तिथं श्रीकार दिसतोय काढलेला आणि मध्ये मोकळी जागा आहे. आता पत्र कोणाला लिहिलं आहे? कारकून. या कारकुनांचं ते काय कारकूनाचा उल्लेख आहे. मग हे कुणाला उत्पन्न दिलेलं आहे? तर मोरेश्वर देवाला दिलं आहे. कसबा पेठेत जो मोरेश्वर आहे त्याला दिलेलं आहे. त्या मोरेश्वर देवाचं नाव खाली येऊ नये कारकुनांच्यासाठी, कारण त्याचा मान मोठा आहे, देव आहे तो, म्हणून त्याचं नाव वरती लिहिलेलं आहे. आणि ती जी गॅप सोडलेली आहे तिथं ते वाचायचं. काय ते श्री मोरे असं त्या गॅपमध्ये वाचायचं सगळं. इतकं बघितलं जात असे या आपल्याकडं पद्धत जी आहे. तुम्ही एक लेखन प्रशस्ती नावाचं राजवाड्यांनी मेस्तकातनं प्रसिद्ध केलेलं आहे. अगदी सोप्यात सोपं म्हणजे आत्ता अलीकडं साधन चिकित्सा म्हणून वासी बेंद्र्यांचं पुस्तक आहे, त्याच्यात तुम्हाला मिळेल की आपल्याकडं जर का कागद उभा 8 इमॅजिनरी उभे कॉलम्स केले, कागदाचे इमॅजिनरी म्हणतो आहे मी, तर त्याच्या ज्या रेघा आहेत म्हणजे 7 कॉलमची रेघ, 8 कॉलमची रेघ, 5 कॉलमची, 6 कॉलमची, 4 इकडची, 4 इकडची, तर दफे रेघ, दफाते रेघ, सबंध रेघ, जिल्हा रेघ, महजर रेघ, याच्यावरनं तो कागद काय तो कळतं आपल्याला सगळ्या. कागदांचे प्रकार किती आहेत माहिती आहे? म्हणजे कौलनामे आहेत, त्याच्यात खुर्दखतं आहेत, हे सगळे धरले तर 80 प्रकार आहेत कागदात. शिवाजीराजे वेगळेपण असं कुठे येतं बाबा? राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांच्या लक्षात आलं खरं म्हणजे की आपल्या भाषेवर यावनी भाषेचा पगडा इतका होत बसलेत चाललेला आहे सगळा की आपली भाषा लुप्त होत चालली आहे. लोकांनी मुलांची नावं सुलतानराव आणि रुस्तुमराव अशी ठेवायला सुरुवात केलेली आहे तिथं. म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणमंत्यांना बोलावलं आणि म्हणाले, तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द गिरवाणमधले काढा. म्हणून 1400 शब्दाची डिक्शनरी निर्माण केली, याला राजकोश म्हणतात. तिथं त्याच्यात एक लेख्यवर्ग आहे, लेख्यवर्ग त्याच्यात आहे. म्हणजे कोशकार जर का कोण पहिला असेल राजा झालेला तर ते शिवाजी महाराज आहेत. 1400 शब्दांची डिक्शनरी निर्माण करायची. लेख्यवर्ग आहे, दुर्गवर्ग आहे, त्याच्यात शस्त्रवर्ग आहे. ही शस्त्रांची नावं आहेत ती आपली नाही आहेत, सगळी अरबी नावं आहेत, अरबीन पर्शियन. मग सगळी आपली नावं त्याला ठेवली. तलवार हे आपलं नाही, मग खडग हे आपलं आहे त्याच्यात, संस्कृतमधलं खडग असं त्याच्यात. चिलकत हे आपलं नाही आहे, बख्तर आपलं नाही आहे, घुगी, हे सगळे शब्द जे येतात कायम, पण त्याला त्यांनी पर्यायी प्रतिशब्द काढले. आणि दुसरं त्यांचा जो चिठ्ठी नवीस आहे बाळाजी आवजी, या बाळाजी आवजीला बोलावलं. बाळाजी आवजीचं हस्ताक्षर नितांत सुंदर आहे. तुम्ही 4थीचं पुस्तक काढून बघा, त्याच्यात ते रुद्राप्पा नाईक जो आहे, मुरगुडता देसाई, त्याला लिहिलेलं जे पत्र आहे ना, त्यातलं जे हस्ताक्षर आहे ते बाळाजी आवजीचं हस्ताक्षर. बाळाजी आवजीला बोलवलं आणि म्हणाले, महाराज आपल्याकडे पत्रांचे प्रकार किती आहेत? खुर्दगत आहेत वगैरे वगैरे. तर म्हणाल 87 प्रकार आहेत, प्रत्येकाचे मायने लिहा म्हणाले, सगळे मायने लिहून काढा. म्हणजे शिवाजी महाराजांची पत्र कशी जायची त्याचा एक उल्लेख म्हणून सांगतो. काही कळलं तर मला सांगा तुम्ही समजावून काय. इज्जत व रफत, दस्तगा व शुजात व शहामत, इंतिबा व इकबाल व इजलाल, हम राह सैद आजम सैद सुलतान अज ई शिवाजी राजा, सलाम सलामती अंजाम महूवल मुराद ऊ. की काही कळते का बघा काय. अजरक्त खाने राजश्री शिवाजी राजे, दाम दौलतहू व ब जानीब, कारकुनान हाल व इस्तकबाल, बिदा नत, क्याचे शुहूरसन सबा अरबैन आलफ लिहिलं आहे तिथं सगळं. काही कळत नाही. पण जेव्हा का त्या बाळाजी आवजीनं लेखन प्रशस्ती लिहिली, मायने सिद्ध केले, तेव्हा स्वस्ती श्री राज्याभिषेक शक 3 नलसंवत्सर वैशाख बहुलद्वितीया इंदू आसरे ये दिनी क्षत्रिय कुलावतांस श्री राजाशिव छत्रपती यांनी आज्ञा केली ICJ, अशी पत्र जायला लागली. काय हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे महत्त्वाचं आहे. इथं स्वत्व कळतं. जे काही आहे स्वतःचं जे काही आहे ना, माझी भाषा, माझा पत्रव्यवहार, माझं राज्य, माझे लोक, म्हणून हे स्वत्व आहे सगळ्या ह्याच्यात. आणि ते शिवाजीराजांनी जपलं, रुजवलं इथल्या लोकात. तुम्ही राज्य म्हटलं तर नाही बरं वाटणार, पण स्वराज्य असं म्हटलं की नंतर एक त्याला एक असा वजन लागतं बघा सगळ्या ह्याच्यात. स्वदेश, देश म्हटल्यावर काय देश परदेश बिरदेश वगैरे, पण स्वदेश असं म्हटलं की नंतर एक जी जाणीव निर्माण होते अंतःकरणात, एक वेगळी अनुभूती मिळते. ती अनुभूती महत्त्वाची असते. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांची आता 50 पत्र आहेत. मी तुम्हाला किती पत्र समजावून सांगून किती वेळ जाईल बघा ह्याच्यात सगळ्या.
मी जर का ते प्रेझेंटेशन करायला आणलं, बऱ्याच पत्रांचे ठसे माझ्याकडे आहेत. एक एक वाक्य समजावून सांगायचं म्हटलं तर अर्धा पाऊण तास एक एक पत्र समजावून सांगण्यात जाईल. इतकं ते रिच आहे जेवढं कमी असलं तरी ते रिच आहे. आणि ऐश्वर्य आहे, भाषेचं ऐश्वर्य आहे, ते स्वभावाचं आहे आणि कृतीचं आहे. शिवाजीराजांच्या खूप पत्र आहेत, फार गमतीदार पत्र आहेत काही काही. तर शिवाजीराजे परस्पर दमदाटे करतायत ह्याची पत्र आहेत. म्हणजे एकदा हे सासवडच्या इथं एक सुपं नावाचं गाव आहे. या सुप्याच्या इथं आपल्याकडं वाद हे कायम असतातच बरं का. कुणातही असू शकतात ते, म्हणजे वाद कधीही होतो, कुणातही असतो. वाद कितीही वर्ष चालतो त्याचा. तिथं काही जगतापांच्या लोकांनी धनगरांशी त्यांचा वाद चाललेला होता. आणि राघव बल्लाळ नावाच्या शिवाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याला शिवाजीराजांनी लिहिलेलं हे पत्र आहे. त्याच्यात ते असं म्हणत आहेत की जगतापांना काहीतरी जगथाप लिहितात बरं का. जगताप नाही लिहित, जग थाप असं लिहिलेलं असतं का. तर जगतापांनी तिथं सांगितलं, म्हणून बळे तुम्ही धनगराची माणसे नेऊन कैदेत घातली, तर हे कृत्य तुम्हाला कोणी करायला सांगितले असं शिवाजी महाराज आपल्याच माणसाला म्हणतात बरं का. हे तुम्हाला नसती उठाठेव कोणी करायला सांगितली होती त्याची. तर जगतापांनी सांगितलं म्हणून धनगराची माणसं पहिल्यांदा. हा कौन इन्साफ असा शब्द आहे त्याच्यात, की हा काय कसला आला न्याय, हा कौन इन्साफ. तुम्ही पहिल्यांदा धनगर सोडून द्या सगळे तिथले, मुकाट्यानं सोडून. का नाही सोडणार लोक. पत्र पाहिलं लटपटायचे लोक. महाराजांचं पत्र आलं असं हातात घेऊन म्हणजे सगळ्यांची मुकाट्यानं सोडले ते. पण हा कौन इन्साफ असं ते त्याला विचारतात. तुम्ही इन्साफ करणारे लोक नाही आहात सगळ्याच्यात. इन्साफ करायला आपल्याकडं आहे, सिस्टम आहे. आमच्याकडं ज्युडिशियल सिस्टम आहे. ज्युडिशियल सिस्टम झाल्याच्या नंतर ज्याच्या बाजूने निकाल लागेल, महजर जर का असेल तर महजरनामा त्याच्या नावाने करून दिला जाईल, नाही तर गोताचं पत्र त्याला जाईल. अशा सिस्टम्स होत्या सगळ्या ह्याच्यातनं. त्याच्यात दिव्य असायची, रवा दिव्य, तप्त दिव्य आणि शीतल दिव्य. शीतल दिव्य म्हणजे नदीत उभं राहायचं कृष्णेच्या पात्रात आणि कृष्णेची शपथ घ्यायची. आत्तासारखं नाही शपथ घ्यायची आणि खोटंच बोलायचं तिथं कोर्टात जाऊन, असला प्रकार नव्हता. भीती असायची माणसांच्या मनात, खोटं बोललं ना तर आपलं तळपट होईल म्हणून. ते तप्त दिव्य म्हणजे हातात वडाची पानं ठेवायची आणि त्याच्यावर लाल गोळा ठेवायचे रसरशीत लोखंडाचा. आणि नाहीतर मग रवा दिव्य असायचं, म्हणजे परातीत अर्धाशेर तेल अर्धाशेर तूप घालायचं आणि उकळवायचं आणि त्याच्यात सोन्याचा तुकडा टाकायचा आणि तो काढायचा झटकन. फोडबीड यायला नकोत काही, आले की तुम्ही खोटे. आणि लिहितात वाटाणा एवढा फोड आला आहे, मोहरी एवढा आला आहे ना, शेंगदाणा एवढा आला आहे वगैरे असलं ते लिहिलेलं असतं. ते हात धुवायचे, सगळं महादेवाच्या देवळासमोर हे सगळं चालायचं. ते पत्र द्यायच्या आधी, महजरनामा करायच्या आधी हे सगळं चालायचं. दिव्य किती दिव्य झाली. शिवाजी महाराजांच्याच काळात 4 महजर झालेत, त्याच्यात 4 आहेत, पण अनेक होत होती दिव्य. मोठ्या सिस्टम्स होत्या, वर्केबल सिस्टम्स होत्या, खटले पेंडिंग नव्हते. मला आठवतं आहे आपल्याकडं एक ब्रिटिश माणूस होता, तो स्वतःला इंडियन ऑफिशियल म्हणायचा. त्याचं एक पुस्तक आहे फार छान, त्याचं नाव आहे कर्नल श्लीमन. तुम्ही जर का जबलपूरला गेलात तर जबलपूरच्या जवळ त्याच्या नावाचं एक स्टेशनच आहे, स्लीमनाबाद म्हणून. या स्लीमनने ठगी बंद करून टाकली सगळी. तो म्हणाला मी भारतात सगळीकडे हिंडलो पण मला एकही खटला कुठं पेंडिंग मिळालेलं नाही आहे. एकही नाही आहे. कारण ते गावातल्या गावातच निकाल लागायचा ना, गोतच निकाल देऊन टाकायचं. वरतं कोर्टच नाही हो कुठं, सेशन नाही, हायकोर्ट नाही, सुप्रीम वगैरे तर नाहीच नाही. मग दयेचा अर्ज वगैरे प्रकार नाही त्या सगळ्या ह्याच्यात. असला काहीही प्रकार नव्हता, एकही नाही. आणि आता 1 कोटी खटले पेंडिंग आहेत ब्रिटिश सिस्टम आल्याच्या नंतरही. कारण सिस्टम आले की क्रॅक कशी करायची एवढंच आपले लोक बघतात. सिस्टम प्रमाणे वागायचं असं नाहीच आहे. रॅम्बल्स अँड रिकलेक्शन्स ऑफ ॲन इंडियन ऑफिशियल या नावाचं त्याचं पुस्तक आहे. ते तुम्ही वाचलं तर तो ब्रिटिश ऑफिसर काय म्हणतो ते बघा. ते पण त्याचं शिवाजी महाराजांच्या ही पत्र मी आता 2-3 फक्त पत्र सांगितली या 50 पत्रातली सगळ्या. फार मजा आहे. एक बाजीप्रभूला स्वतः लिहिलेलं पत्र आहे. बाजीप्रभूला कधी पत्र आहे जे प्रतापगडचं हे सगळं व्हायचे 59 साली अफजल खानाला मारला त्यांनी 10 नोव्हेंबरला. त्याच्या आधी 1.5-2 वर्ष तुम्हाला तो जर का भूगोल माहिती असेल ना, भूगोल डोळ्यासमोर आणला तर मी अक्षरशः तिथं समजावून सांगेन सगळा. पण गंमत अशी होती का ते पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलं. हिरडस मावळ म्हणून भाग आहे आपल्याकडं, 12 मावळातलं हिरडस मावळ.
हिरडोशी म्हणून गाव आहे. आता ते गाव उठलं आहे सगळं तिथून, ते वरती गेलं आहे, नुसतं धरण झालं आहे. पाणी कुठं कुठल्या गावाला जात असेल याची कल्पना तुम्हाला येईलच. कालव्यातनं धरणं झालेली आहेत आणि पाणी कुठं जातं तेवढं फक्त बघा भूगोलात. पण तिथं हिरडोशी हिरडस मावळमधला एक गड, त्याचं नाव आहे जासलोड गड. हा ऊस पडू लागलेला आहे, गडावर वस्ती नाही, गड ओस पडायला लागलेला आहे. तर बाजीप्रभूला शिवाजी महाराज असं लिहित आहेत, मी 25 आसामी पाठवतो आहे, मी 25 हाशम पाठवतो आहे, लढणारे लोक पाठवतो आहे. तर अलंगा मजबूत करून घ्या. अलंगा म्हणजे त्यांच्या इमारती आहेत राहायच्या, त्या मजबूत करून घ्या. त्या लोकांना आसरा द्या, आजार नाही त्यांना कुठला लागणार एवढं बघा, आणि मग तुम्ही किल्ला सोडून निघून जा पाहिजे तर. कशासाठी शिवाजीराजे 57 साली पत्र लिहिले आहे, 57-58चं? तर गंमत म्हणजे ज्या वेळेला अफजल खानाला मारल्याच्या नंतर आदिलशाही फौजेत जे काही धुमाकूळ आपले लोक माजवतील, ते लोक घाबरतील. अफजल खानच मेला असं म्हटल्यावर ते गलित गात्र होतील आणि प्राण वाचवण्यासाठी सैरा वैरा धावायला लागतील सगळीकडे, चारी दिशेला धावायला लागतील ते सगळीकडे लोक. त्यावेळेला काही लोक हा घाट चढून वरती येतील, तिथं किल्ला आहे, तिथनं वरती येऊन ते पळायला नकोत म्हणून ती घाट वाट अडवण्याच्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी बाजीप्रभूला लिहिलेलं ते पत्र आहे. ते गड जागता ठेवा.